आज आपण खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज अस्तर सोबत कट करत असतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच इतपत मार्जिन ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण अस्तर जोडत असू तेव्हा आपल्याला कुठेही कापड कमी पडणार नाही। तर बऱ्याच वेळा असं होतं की आपले ब्लाऊजचे दोन्ही पार्ट हे एकाच बाजूचे तयार होतात। यासाठी जेव्हा आपण अस्तर जोडत असतो तेव्हा दोन्ही भाग हे आपल्याला एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ओपन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट हे वेगवेगळे तयार होतील। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडून दोन्ही पार्ट हे एकाच साईडचे तयार होतात। तर तुम्हाला जर अस्तर जोडताना प्रॉब्लेम होत असेल तर शक्यतो तुम्ही टाचणी लावून घ्या किंवा आपल्या तळव्याच्या सहाय्याने हळूहळू कापड सरकवून घ्या। आणि इथे एक मी टिप सांगते तुम्हाला, जेव्हा आपण अस्तर जोडत असू तेव्हा दाब उचलत असताना सुई ही कापडच्या आतमध्ये राहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठेही चुनी येत नाही। तर तुम्ही लक्ष देऊन नीट बघा, जेव्हा मी दाब उचलतीये तेव्हा ही सुई आपली कापडाच्या आतमध्ये आहे। आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही टाचणी लावली नसेल तर हाताच्या सहाय्याने कापड फिरवून हळूहळू शिलाई करून घ्या। तर ह्या पद्धतीने शिलाई केली की आपल्याला कुठेही चून तर नाहीच येत आणि शिलाई व्यवस्थित येते। आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडा वेळ घ्या, हळूहळू शिका, म्हणजे ब्लाऊज शिवताना तुम्हाला फिनिशिंग येईल। तर इथे मी आपल्या एका सेटच्या कटोरीला अस्तर जोडून घेतला आहे। आता ते मी कटिंग करून घेते। तर इथे मी कटिंग करून घेतलं आणि ह्याच पद्धतीने मी दोन्हीही कटोरी तयार करून घेतल्या आहे। त्यानंतर आपण साइड पार्ट घेऊया, जे की आपण कटोरी जॉईंट केली होती त्याच पद्धतीने एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ठेवून आपण शिलाई करून घेणार आहोत। तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण दाब उचलू तेव्हा सुई ही आतमध्येच राहिली पाहिजे। तर अशा पद्धतीने मी दोन्ही साइड पार्टला शिलाई मारून घेते। त्याचसोबत अस्तर जोडत असताना शिलाई ही नेहमी आपली काठाला आली पाहिजे। आणि कटिंग करत असताना तुम्ही अर्धा इंच इतपत मार्जिन नक्की सोडा, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला कुठेही कापड कमी पडणार नाही। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एकदम जवळून कट करतो आणि मग अस्तर जोडत असताना आपल्याला कापड कमी पडतं। तर हळूहळू अशाच पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या, जेणेकरून फिनिशिंग ही छान येईल आणि कुठेही घोळ किंवा चून येणार नाही। तर इथे मी आपलं कटिंग करून घेतलं आहे। तर दोन्ही पार्ट आपले तयार आहेत। आता आपण योगपट्टी जोडून घेऊया। तर योगपट्टी जोडायची मी एक सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला। तर योगपट्टी जोडत असताना आपल्याला दोन्ही योग हे वरच्या साईडने जोडायचे आहेत, म्हणजेच पहिल्यांदा ते आपण एकमेकाच्या समोरच्या साईडने ओपन करून घेऊयात। त्यावर वरच्या साईडला आपल्याला अस्तरची पट्टी ठेवून घ्यायची आहे। ही अशी पद्धत वापरल्यामुळे इथे आपल्याला चार ऐवजी 2 योगपट्टीमध्ये आपला ब्लाऊज अगदी फिनिशिंग सकट तयार होतो आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं। तर आपण असे समोरासमोर ओपन करून घेऊया। हे मी वरच्या साईडवर अस्तर ठेवून घेतलं आहे। तर ह्याला आता आपण शिलाई करून घेऊया। लक्षात घ्या, आपल्याला वरच्या साईडला योगपट्टी ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी शिलाई करून घेते।
ही पद्धत वापरल्यामुळे आपला वेळही खूप कमी जातो, जेणेकरून आपला ब्लाऊज झटपट तयार होतो. ही पद्धत नक्की वापरून बघा. तर मी अशाच पद्धतीने दोन्ही योगपट्टीला शिलाई करून घेते. त्यानंतर आपल्याला ह्या योगपट्टीला दाबटीप देऊन घ्यायचे. तर लक्षात घ्या, शिलाई करत असताना आपल्याला दोन्ही हातांचा वापर करून व्यवस्थित अगदी फिनिशिंग सकट शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी दाब शिलाई देऊन घेते. तर इथे मी दोन्ही योगला दाब शिलाई करून घेते. तर इथे आपला दोन्ही योगपट्टीला मी अस्तर जोडून घेतला आहे आणि आपली दाब शिलाई देऊन झाली आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता अस्तर ज्या मापाचं आहे त्या मापाचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि मी आता एक सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला. योग आपल्या कटोरीला कसा जोडायचा. पहिल्यांदा आपण हे कटिंग करून घेऊयात. तर इथे आपल्या दोन्ही योगपट्टी तयार झाल्या आहेत. लक्षात घ्या, या मी समोरासमोर ठेवल्यात. आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या मापानुसार टक्स घ्या, कारण प्रत्येक ब्लाऊजला वेगळे टक्स येतात छातीच्या साईजनुसार. इथे मी 1.5 आणि 2.5 इंचाचा टक्स घेतला. तर मी इथे आपले टक्स देऊन घेते. तुम्ही तुमच्या साईजनुसार टक्स देऊन घ्या. आणि टक्स देत असताना नेहमी डबल शिलाई करायची, जेणेकरून ते उसवू नये. तर अशा मी दोन्ही भागाला टक्स देऊन घेते. तर इथे मी तुम्हाला एक साईड पार्ट कसा तयार करायचा ते सांगते, त्याचप्रमाणे तुम्ही दुसराही तयार करून घ्या. आता इथे तुम्हाला वरच्या साईडला आपली कटोरी 1/2 इंच एक्स्ट्रा दिसते. तर नेहमी 1/2 इंच एक्स्ट्रा आलीच पाहिजे, कारण जेव्हा आपण ती कटोरी आपल्या साईड पार्टला अटॅच करतो तेव्हा आपल्याला ती कुठे कमी पडू शकते, म्हणून ही नेहमी जॉईंट करताना मोजून घ्यायची. इथे बघू शकता आपले 1/2 इंच कटोरी एक्स्ट्रा आहे, जी की आपल्याला शिवताना त्याच्यामध्ये ॲडजस्ट होणार आहे. तर कटोरी जोडत असताना एक दाब इतपत शिलाई घेऊन आपल्याला कटोरी जोडून घ्यायची. जिथे जिथे आपला साधारण कर्व आकार येतो तिथे दाब उचलून सुई कापडच्या आतमध्येच ठेवायची आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला कटोरी न खेचता हलक्या हाताने जोडून घ्यायचे. नाहीतर मग आपल्या कटोरीला कुठेतरी चून येऊन जाते. म्हणून हलक्या हाताने आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आणि कटोरी जोडत असताना नेहमी आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपला वरती जो 1/2 इंच एक्स्ट्रा कापड होता तो ह्या कटोरीमध्ये ॲडजस्ट झालेला आहे. तर इथे मी आता ह्याला डबल शिलाई करून घेते. अशाच पद्धतीने मी इथे डबल शिलाई करून घेते आणि ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टही तयार करून घेणार आहे. आणि आपण जो कटोरीला टक्स देतो तो नेहमी त्याला शिलाई करून घ्यायची किंवा थोडासा कट करून घ्यायचा, म्हणजे तो फिटिंगला पण छान दिसतो आणि समोरच्या साईडला कुठेही चून येत नाही. तर मी दोन्ही पार्ट तयार करून घेणार आहे. तर आता आपण ह्याला योक कसं लावायचं ते बघूयात. तर योकची जी वरची साईड आहे ती आपल्याला कटोरीच्या खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक दाब इतपत शिलाई करून घ्यायची. तुमच्या लक्षात आलं आहे ना. योकची सरळ बाजू ही आपल्याला कटोरी आणि साईड पार्टच्या सरळ बाजूवर ठेवून त्याला अटॅच करून घ्यायचं आहे.
इथे तुम्ही सिंगल शिलाई मारली तरी चालेल, कारण आपण नंतर त्याला पुन्हा एक टीप देऊन घेणारच आहोत. आणि जिथे आपण टक्स देतो तो कापड आपल्याला बाजूला सोडून द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी ते शिलाई करून घेते आहे. त्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला टिप सांगणार आहे की तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याआधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपला समोरचा भाग हा कमी पडतो, म्हणून नेहमी दुसरी साईड अटॅच करण्याआधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. ती जर जास्ती होत असेल तर आपण शिवण्यात एक्स्ट्रा घेऊ शकतो, कमी होत असेल तर मग कमीही घेऊ शकतो. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. इथे 1.25 इंच एक्स्ट्रा आला आहे, म्हणजे आपल्या शिलाईला बरंचसं कापड राहिलेलं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट झाला आहे. तर आता आपल्याला वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे लक्ष देऊन बघा. आणि योकची जी साईड आहे ती आपल्याला ह्याला अटॅच करून शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपले धागे निघण्याची शक्यता खूप कमी असते. कारण आपली शिलाई ही आतल्या साईडला जाते आणि इथे आपल्याला आपलं एका योगमध्ये काम होतं. 2 योगपट्टीची सुद्धा गरज लागत नाही आणि काम पण आपलं लवकर होतं. म्हणून ही टीप नक्की वापरून बघा. तर आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातून मी आपल्या योगपट्टीतून बाहेर काढून घेतला आहे. ह्या ट्रिकने नक्की ब्लाऊज शिवून बघा, ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येईल. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट आपले तयार करून घेतले आहेत. तर आता आपल्याला गळापट्टी लावायची आहे. तर इथे आपण आय हुकच्या पट्ट्या घेऊयात. तर इथे मी आयसाठी 3 इंचाची आणि हुकसाठी 2.5 इंचाची पट्टी घेतली आहे. तर हुकसाठी आपल्याला अस्तरची पट्टी घ्यायची आहे, जी की आपण वरच्या साईडने अटॅच करणार आहोत. एक टीप लक्षात घ्या की हुकची पट्टी जोडत असताना ही नेहमी वरच्या साईडनेच आली पाहिजे, कारण इथे खूप जण कन्फ्यूज होऊन जातात. तर इथे मी त्यानंतर त्यावर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. इथे माझा धागा संपला होता, तो मी लावून घेतला. तर पुन्हा इथे मी दाब टीप देऊन घेते. लॉक करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आतल्या साईडला आपल्याला असं 2 वेळा फोल्ड करून हुक पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची. पट्टीच्या एकदम शेवटी शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी ही टीप देऊन घेते. पट्टी व्यवस्थित करून घ्या, नाहीतर मग मागच्या साईडला चून येण्याची शक्यता असते. तर इथे मी हुकची पट्टी लावून घेतली आहे. आता आपल्याला आयची पट्टी लावायची आहे, जी की आपल्याला मागच्या साईडने लावायची आहे आणि समोरच्या साईडला आपल्याला तिला पलटवायची आहे. लक्षात घ्या, ही आपण मागच्या साईडने लावणार आहोत. पहिल्यांदा इथे एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेते. तर आपलं मेन फॅब्रिक हे आतल्या साईडला ठेवून इथे मी आतल्या साईडने पट्टी अटॅच करून घेते आहे. पाव इतपत इतकी शिलाई ठेवून आपल्याला ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला लॉक करून शिलाई करून घेऊया. तर इथे मी पट्टी अटॅच केली आहे. आता आपल्याला ह्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे.
जेणेकरून फिनिशिंग छान येते. तर इथे मी दाबटीप देऊन घेते आहे. शिलाई संपत असताना नेहमी आपल्याला मशीन शिलाई ही लॉक करून घ्यायची आहे. आता आपण समोरच्या साईडला पलटी मारून घेणार आहोत. तर मी इथे पट्टी मोठी घेतली, ह्याचं कारण असं की जेव्हा आपण हुक लावतो तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या ब्लाऊजचा कापड हा खराब होतो. म्हणून इथे मी थोडी मोठी पट्टी घेतली आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने टर्न करून इथे शिलाई करून घेते आहे. थोडीशी आतल्या साईडला घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई करून घेते आहे. तर ही एक टीप आहे आपली की सारखं हुक लावल्यामुळे कापड खराब होऊन जातं. म्हणून आपण ह्याच्या साईडने अजून एक शिलाई देऊन घेऊयात, म्हणजे की हुक लावल्यानंतर कापड खेचला जातो आणि त्याच्यामुळे कापड फाटण्याची पण शक्यताही कमी होते. म्हणून इथे आपण जी शिलाई देऊन घेतोय त्याच्या दोन्ही शिलाईच्या मध्ये आपण आय करणार आहोत, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग ही छान येईल आणि ते दिसायलाही छान दिसेल. तर आता आपल्या इथे आय आणि हुक पट्टी अटॅच करून झाल्या आहेत. आता आपण गळापट्टी जोडूयात. तर गळापट्टी जोडत असताना नेहमी आपल्या दोन्ही आय हुक पट्ट्या व्यवस्थित लावल्या आहेत का त्या चेक करायचा. समोरचा गळा चेक करायचा. तर आपला हा उजव्या साईडचा भाग हा थोडासा एक्स्ट्रा झाला आहे, तर तो आपण मार्क करून पहिल्यांदा कट करून घेऊयात आणि आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या ह्या एकसारख्या करून घेऊयात. तर इथे मी हा गळ्याला आकार देऊन घेते आहे. तर आता आपण पट्टी लावून घेऊया, गळापट्टी जोडून घेऊया. तर आपले दोन्ही पार्ट इथे तयार झाले आहेत. तर आता आपण तुम्ही बघू शकता फिनिशिंग ही छान आली आहे. तर आता आपल्याला गळ्यासाठी पट्ट्या जोडायच्या आहे. तर ज्याच्यासाठी मी आपला मेन फॅब्रिकच वापरणार आहे. तर इथे मी 1.25 इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत. तर त्या मी आता जोडून घेते आहे. पाव इतपत शिलाई घेऊन दोन्ही पट्ट्या जोडून घेणार आहे मी. तर गळापट्टी जोडत असताना आपल्याला हळूहळू जोडून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येते. गळ्याचा आकार देत असताना आपल्याला दाब उचलून हलक्या हाताने शिलाई करून घ्यायची आहे. तर गळ्याला असा छान आकार येतो. तर मी एका वेळी दोन्ही पट्ट्या आपल्या जोडून घेते आहे त्याच पद्धतीने. पाव इतपत शिलाई सोडून इथे मी पट्टी जोडून घेते आहे. तर गळापट्टी लावत असताना आपल्याला ती कुठेही खेचायची नाही आहे. तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेते आहे. त्यानंतर मी छोटे छोटे नॉच देऊन घेते, जेणेकरून आपल्या गळ्याला छान आकार येईल. ह्याच्यामुळे कापड फाटण्याची शक्यता कमी होते. तर इथे मी आता ह्याच्यावर दाब शिलाई देऊन घेते आहे. आपण जी पट्टी लावली आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघताय मी इथे आतल्या साईडला शिलाई करून घेते आहे. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या भागालाही आतल्या साईडने दाब शिलाई देऊन घेते आहे. आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
ही एक सोपी पद्धत आहे गळ्याला पट्टी लावायची. तुमचं कामही लवकर होतं आणि फिनिशिंगही छान येते. बघू शकता इथे मी गळ्याला पट्टी लावून घेते. तर इथे आपली पट्टी लावून तयार झाली आहे. तर मी अशाच पद्धतीने दोन्ही साईडला पट्टी लावून घेणार आहे. इथे आपली समोरील भागाची संपूर्ण स्टिचिंग झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब